पुण्याच्या आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वच घटकांचा आपण आभार व्यक्त करूया. आभार व्यक्त करूया आमचे सर्व समालोचक, आमचे पंच, मुख्य आयोजक, आमचे गुणलेखक, आज संगीत वाद्य डीजे मास्टरचा आम्ही आभार व्यक्त करू. आज या संपूर्ण 2 रात्रीमध्ये खरं तर ज्यांनी चांगलं सहाय्य केलं ते आमचे बॉल बॉय, त्यांचे आभार. ज्यांनी विकेट बनवली त्यांचे आभार. मैदानाची ही आखणी, ही संपूर्ण रंगरंगोटी, आज हे संपूर्ण शामयानं ज्यांनी सजवला त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. आणि जे खरं तर दानशूर दाते पुढे आलेत, ज्यांनी मॅन ऑफ द सिरीजसाठी आपल्याला ट्रॉफीज उपलब्ध करून दिल्या, संपूर्ण ही ट्रॉफीज आणि त्याचबरोबर ही बायसिकल आपण पाहताय आणि प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच आपण पाहताय. या सर्वच ट्रॉफीज आम्हाला उपलब्ध करून देणारे आमचे दानशूर दाते, त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. आणि आजच्या रात्रीमधील या शेवटच्या खेळाला आपण जोर प्रारंभ करू तोवर मात्र आपण रसिक प्रेक्षकांना सांगूया, 2 संघ पुढे गेलेत. आरपी क्लब टीम जसखार आणि न्यू यंगस्टर टीम वहाल असे 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. जो जिंकेल तो किमान एका बक्षिसाला पात्र ठरेल. अशा ट्रॉफी क्वालिफायर मॅचमध्ये हितेश सर जो बेस्ट देईल तो जिंकेल, जो जिंकेल तो सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल आणि सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला की मग तर तिकडे एक कार उभी आहे, ज्या कारची खरं तर हेडलाईट ऑन आहे. आपण मालकाला विनंती करूया की आपण हेडलाईट ऑफ करा. थँक्यू. चला, आणि आज खरं तर मनापासून आम्ही कौतुक करू प्रशांत पाटील आणि सनी मालिक यांचं, कारण आज यांनी फार छान अकॉस्टिक साऊंड सिस्टीम आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीला उपलब्ध करून दिली. पहिलाच बॉल एज लागला होता का, बिकॉज थोडा आवाज प्रतिबिंबित झाला होता. पहिल्याच बॉलवर बीट केलं, सरप्राईज केलं. आता आत्मविश्वास द्विगुणित झालाय घनश्यामचा. घनश्यामची जी बॉलिंग मागच्या मॅचमध्ये आपण पाहिली, द वे ही स्टार्ट, ज्या पद्धतीनं प्रतिस्पर्धी टीमला त्यानं चारीमुंड्यात चित केलं होतं, नवजीवन मुलेखंड याही मॅचमध्ये तोच मोमेंटम. परंतु इथे प्रतिहल्ला, प्रतिक्रमण, बॉल हवेमध्ये आणि झेल टिपला गेलाय. पाहूया तिथे काय घडलंय. आणि चकमक आणि त्या चकमकीमध्ये झेल इथे टिपला गेलाय. स्क्रीनवरही आम्हाला पाहायला मिळतंय. बॅट्समन होतील बाद. फलंदाज क्रमांक 1 बॅट्समन सचिन, बिग फिश इन द नेट्स, बॅट बाद. क्षेत्ररक्षक समीर आहात ना, तोवर फिटनेस तुम्हाला फार चांगली साथ देते. तेच काहीच न्यू यंगस्टर टीम वहालच्या माध्यमातून आपण पाहिलं. कॅप्टन प्रयास ज्यानं पहिल्या मॅचमध्ये 50 धावा, अर्धशतक झलकावलं. जेव्हा आम्ही त्यांच्याशी संवाद साधला त्याने सांगितलं की गतवर्षी आम्ही या स्पर्धेमध्ये 1 मॅच जिंकलो होतो, यावर्षी आम्ही 1 ट्रॉफी घेऊन जाणारच. हा जो आत्मविश्वास होता ना, तो आत्मविश्वास त्याच्या बॅटिंगमधनंही पाहायला मिळाला, त्याच्या गोलंदाजीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. आणि ॲज अ टीम खरं तर मी म्हणेन 3ही डिपार्टमेंटमध्ये या संपूर्ण टीमचा खेळ अप्रतिम झाला आहे. म्हणूनच क्रिकेट म्हटलं जातं की हा सांघिक खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ टीम एफर्ट्स, पुटिंग टुगेदर कलेक्टिव्ह एफर्ट्स फॉर अ विन, विथ अ विक्टोरियस माइंडसेट. विजयाच्या मानसिकतेनं, पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनं, मेंटल टफनेस तुम्हाला मेंटेन ठेवता येते. या मॅचमध्ये ती ठेवली आहे. रफ अँड टफ होईल सामना. अजून एक संधी आहे, परंतु बॉलला एक टप्पा फेकून देणं. ओ, काय घडलंय. सकाळच्या प्रहरी कॉन्सन्ट्रेशन भंग झालंय का, हेच काहीसे दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. मिळालेली ही एक धाव बाईच्या स्वरूपात अकाउंटवर जमा होईल, परंतु
आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ झालाय आणि 3 चेंडूनंतर अखेर रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती बिनबाद 1 बाद 1. लाईव्ह टेक्नॉलॉजीचे आपण आभार व्यक्त करू. सर्वच खेळाडूंना खरं तर एक्सपोजर देण्यासाठी नेहमीच आपण यूट्यूब ब्रॉडकास्टिंग स्पर्धा पाहत असतो आणि आजही आपण UTC उरण टेनिस क्रिकेट आपल्याच विभागातील खरं तर आपल्याच मराठी युवकाचं हे पहिलं पाऊल आपण पाहिलं. आज ही टेक्निकल टीम संपूर्ण हे चित्रीकरण करत असताना त्यांचे आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करू. ते आता आमच्या गाडीत टाकू, आपण घेऊन जाऊ घरी. आपल्या गाडीत. नेक्स्ट बॉल देवेशसाठी एज लागलाय. सकाळचं सत्र आहे, थोडं मी म्हणेन लेजर बॅटिंगचं सेटअप आपल्याला पाहायला मिळतंय. करुणेश, तुझंही खरं तर मनापासून कौतुक. समालोचन केलंस, गुणलेखन केलंस, मॅनेजमेंट तू सांभाळलीस, आयोजन कमिटीला चांगली साथ दिली. ही सोपी गोष्ट नाही आहे, या चारही भूमिका सांभाळणं अगदी. आणि कार्यतत्पर युवक आहेत आणि अनेक युवकांनी आज चांगली साथ दिली आहे. परेश जी घरत साहेबांना आणि त्यांचं आपण कौतुक करूया. ड्राईव्ह केलं, बॉलला चपराक लगावली आहे. अगदी आपण पाहिलं गोलंदाजाच्या कानाला झिंझिने आणणारा फटका, चौकार आलाय. 4 रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते, ॲक्सलरेट झाली आहे. षटक क्रमांक सुरू आहे ते पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये आक्रमण करत असताना बॅट्समन दिवेशच्या बॅटमधनं हा चौकार आलाय. रणसंख्या पोहोचेल आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक 6 चेंडूंचा आत्तापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झाला, धावसंख्या झाली ती 5. शेवटचा बॉल किती धावा मिळतील, कुठपर्यंत पहिल्या षटकामध्ये धावसंख्या पोहोचेल. फायनल बॉल, शेवटच्या बॉलवर इनसाइड आउटचा फटका. फिल्डर आहेत शॉर्ट कव्हर पॉइंट रिजन मध्ये, झेल टिपला जाईल, फलंदाज होतील बाद. आणि अगदी आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचची जर्सी त्यांनी परिधान केली आहे, परंतु त्यालाही परतावून लावलंय. नाव आहे बॅट्समन दिवेश, परतलाय आणि गोलंदाज घनश्याम याच्या नावे अजून एक विकेट मिळाली आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ झाल्यानंतर रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 2 बाद 5. दोन्ही टीम्सना जिंकायचंय हितेश. तर एकंदरीत तुमच्याकडे आम्ही बोलतोय. शेवटचं सत्र आणि चर्चात्मक हा थोडासा संवाद आपण सकाळच्या सत्रामध्ये घेऊ आणि आज आम्ही या स्पर्धेला पूर्णविराम घेणार आहोत. पुण्याच्या आमच्या आवाजाला जी पसंती दिली, पुण्याच्या आम्ही आयोजकांचं मनापासून कौतुक करू. आणि या विभागामध्ये आल्यानंतर भरपूर प्रेम मिळतं, वेगळा खेळाचं वेगळं स्टँडर्ड नेहमी आम्ही पाहिलंय आणि म्हणूनच इथे येण्याचा आमचा नेहमी मोह असतो. अर्थातच संपूर्ण विभागाचा आम्ही मनापासून आभार आणि कौतुक जरूर करू. अर्थातच 2 टीम्स खेळ करतायत, जसखार आणि टीम वहाल. जिंकायचं आहे म्हटलं की मग जिंकण्याची तुमची इच्छा ही पराभवाच्या भीतीपेक्षा जास्त प्रबल, जास्त ताकदवान असणं गरजेचं आहे. जिथे पराभवाची भीती संपली, तिथे तुम्ही जिंकलात म्हणूनच समजा. आता इथे कोण जिंकणार, कोण स्पर्धेतून बाहेर जाणार हा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर काही क्षणामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी पहिल्या इनिंगचा खेळ झाला, अजूनही थोडा टाइमपास सुरू आहे वहाल टीमचा. 4:48 झालेत. ओव्हर द विकेट फिरून मारलाय. अगदी आपण पाहतो क्रीजचा वापर केला, बॉल हवेमध्ये, इलेव्हेशन भरपूर होतं, डिस्टन्स नाही कव्हर करू शकला, ताकद नाही जनरेट करता आली. कारण
बॅट इज कन्सिस्ट ऑफ टू पार्ट्स, एक म्हणजे ब्लेड आणि दुसरं म्हणजे हँडल. आता हँडलला बॉल लागला की मग ग्रिप ऑफ होते, मग ग्रिप निसटली की मग फटका फसणार, टायमिंग चुकणार. आणि इथे टायमिंग चुकलं, बॉल हवेमध्ये राहिला, झेल इथं टिपला गेलाय, कोणती चूक झाली नाहीये. सुजल या गोलंदाजीनं मिळवलेली ही विकेट मैदानाच्या आतमध्ये थोडा आत्मविश्वास देतीये ती वहाल या टीमला. या वहालच्या टीमच्या नावामध्येच न्यू यंगस्टर आहे आणि नव युग प्रवर्तक, नव्या युगातील एक स्पर्धात्मक युगातील एक नवीन टीम जी नवीन उदयास आली आहे, टीम वहाल. या टीमचा अप्रतिम खेळ आपण पाहताय आणि आज इम्प्रेस केलाय. पहिल्या मॅचमध्ये 80-79 धावा, त्या धावांचा पाठलाग जरूर झाला होता, परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये थोडं अपयश आलं प्रतिस्पर्धी टीमला. एक 7 ते इक्वेशन होतं, 6 आल्या, एका धावेच्या फरकानं तो संघ पराभूत झाला. मागची मॅच आपण पाहिली 2-2 असं इक्वेशन होतं, त्याच्या अगोदरची मॅच 8-14 असं इक्वेशन होतं, षटकार आला 7-6, 6-7, त्याच्यानंतर मग 2-7 आणि 1-6 असं इक्वेशन असताना तोही सामना मात्र अटीतटीचा झाला. आज संपूर्ण रात्रीमध्ये सर्वच मॅचेस फार छान रंगल्या. मगाशी तोच उल्लेख झाला की मॅच कशी असायला पाहिजे. मॅच ही नेहमी हाय व्होल्टेजच पाहिजे. फुल टॉस बॉल कन्वर्ट केलाय आणि मिळेल हा झेल प्रयास कोहली इथे आम्हाला पाहायला मिळाला आणि प्रयासनं संपूर्ण आज या स्पर्धेमध्ये इम्प्रेस केलंय. मिळालेलं ही झेल आणि इथे फलंदाज परत नाही, फलंदाजांची पडझड झाली. आता ऑरेंज आर्मी फार काही कॉन्ट्रीब्युशन दिलं गेलं नाहीये. आत्तापर्यंत 8 चेंडूंचा खेळ झाला, धावसंख्या फक्त 5. पहिल्या षटकामध्ये ज्या 5 आल्या होत्या त्या धावसंख्या स्थिमित आणि कुंठित एकाच जागेवर आपल्याला पाहायला मिळतील. न्यू बॅट्समन मिस्टर हितेश एक मिडल ऑर्डर स्पेशलिस्ट फलंदाज आहे. टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना मी म्हणेन जर का लवकर जर का ते बाद झाले तर मिडल ऑर्डर आणि लोअर ऑर्डरच्या फलंदाजांकडे येते ती संधी, आणि ती संधी मात्र आता आली आहे ती हितेशकडे. थोडी जबाबदारी सुद्धा आहे, कारण टीम जस्कार या टीमचा जर का आत्तापर्यंतचा प्रवास पाहिला तर फक्त 5 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये थोडी प्रतिकूल परिस्थिती आहे फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. त्या प्रतिकूल परिस्थितीत तुम्हाला अनुकूल खेळ करावा लागेल. आता या कठीण परिस्थितीवर मात करायची आहे तर मात्र किमान एक मोठा फटका, मग षटकारच आला पाहिजे असं नाही आहे करुणेश, बरोबर? कारण जर का चौकार आला, नेक्स्ट बॉलला 2 धावा आल्या, 2 मध्ये 6 आल्या तरीही हरकत नाही आहे. कारण मॅचमध्ये आता मॉइश्चर आहे वातावरण या संपूर्ण क्रीडांगणावर. आउटफील्ड थोडी ओली झाली आहे आणि ओलसर आउटफील्डवर बॉल ट्रॅव्हल होत नाही आहे. हा बॉल फ्लाईट दिली आहे, समोरून फलंदाजाला सरप्राईज केलंय. सरप्राईज केल्यानंतर फटकाही सजवता आला नाहीये. जिथे आलाय हा अजून एक डॉट बॉल, विकेट अँड अ डॉट बॉल, 3 चेंडू डॉट. नेक्स्ट बॉल स्विच. इथे मात्र डोक्याचा वापर केलाय. फलंदाजानं स्वतःच्या मतीचा आणि गोलंदाजाच्या गतीचा केलेला वापर म्हणजेच प्रोडक्टिव्ह 4 धावा. 4 धावा म्हणजेच या संघाला थोडं इलेव्हेशन मिळालंय, धावफलकाला थोडं पुढे घेऊन गेलेत आणि या धावांची आता गरज आहे. जस्कार संघ एकूण पोहोचलाय तो आत्तापर्यंत 9 या आकड्यावर. नंतर करुणेश हा चौकार आलाय. धावा कशाही येऊ द्या, वेलकम असणार आहे. मग एक्स्ट्राज नही धावा आल्या त्यांचंही वेलकम असतं, एकेरी दुहेरीनं धावसंख्या आल्या तरीही त्यांचं वेलकम असतं. चौकार षटकार आले तर मग चेरी ऑन अ टॉप, सोनं पे सुहागा आपण जे म्हणतो ना तेच ते. प्रत्येक चेंडू जो बाहेर जातोय थोडा हलका दवबिंदू त्याच्यावर स्पर्श केल्यानंतर मग मातीमध्ये पुन्हा एकदा स्पर्श झाल्यानंतर तो कालसर म्हणजेच थोडा डार्क पडतोय. म्हणूनच तिथे आपण त्या बॉलला खरं तर त्या चुना व्हाईट रंगाच्या त्या चुन्यासोबत मात्र आपण मिसळताना प्रत्येक एका वेळी पाहतोय.
जिथे आपण पाहतो की या षटकामध्ये 5 चेंडूंचा खेळ झालाय. पहिले 2 चेंडू 3 चेंडू डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर अजून एक डॉट. आता हा चेंडू काय घेऊन येईल, सिंगल, डबल की मिळेल चौकार की मिळेल विकेट. स्विच याही वेळेला आपण पाहत आहे की हा डॉट बॉल असणार आहे. शेवटच्या बॉलवर कोणतीही धाव नाही आहे. अंतिमच्या टप्प्यामध्ये 2 षटकांचा खेळ झालाय. 12 चेंडूंच्या अखेरीस रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती फक्त 9. शेवटचं षटक, शेवटच्या षटकामध्ये किती येतील, आक्रमण पाहायला मिळेल की अगदी गोलंदाज कमालीचं कमबॅक करून देईल या मॅचमध्ये. कारण टीम वहाल या टीमकडे मोमेंटम आहे. टीम वहाल या टीमची गोलंदाजी आत्तापर्यंत चांगली झाली आहे, फलंदाजी चांगली झाली आहे. फिल्डिंगचं ॲथलेटिसिझम आपण मागच्या काही 2 मॅचेसमध्ये पाहिलं आहे. आणि न्यू यंगस्टर खरं तर नव्याने प्रस्थापित झालेला हा संघ आज त्या टीमने इम्प्रेस केला आहे. टीम RP क्लब जस्कार याही टीमचा आपण उल्लेख करूया. याही टीमनं चांगला खेळ साकारला आहे. आणि आज खरं तर या अंतिमच्या टप्प्यामध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये खेळ करत असताना या मॅचमध्ये जिंकायचं आहे. मग तुम्हाला आता पर्याय नाही आहे. शेवटचं षटक आहे, स्लॉकचे 6 चेंडू आहेत. काय करायचं आहे ते तुम्हाला आताच करून द्यावं लागेल, कारण इथे पर्याय नाही आहे. देर इज नो चॉईस. 6 चेंडू असतील. 6 चेंडूमध्ये कुठेही खरं तर मी म्हणेन न पाहता अगदी कॉन्सन्ट्रेशननं, एकाग्र चित्तेनं इथे मात्र खेळ करावा लागेल. बॅट्समन ऑन अ स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल प्रथमेश. प्रथमेशकडे या मॅचमध्ये 6 चेंडूमध्ये किती तो कॉन्ट्रीब्युशन देईल. प्रथमेशचा हा पहिला फटका, बॉल फिरलाय, पॉईंटमधनं बॉल जाईल बॅकवर्ड पॉईंटमध्ये, अंतर्वर्तुळाच्या आतमध्ये बॉल अडवला गेलाय. एकच मिळणार, एक के सिवा बिलकुल और कुछ नाही. 1 रन ॲडेड इन टू द टोटल. धावसंख्या झाली ती 11. 10 5 चेंडू शिल्लक असतील. हितेश आलेत. हितेश मागचे 2 चेंडू डॉट काढल्यानंतर आता त्याच्या बॅटमधनं एखादा चौकार आणि त्या चौकाराची अपेक्षा असणार आहे. ती स्वतःला आणि टीम जस्कारला डिमांड आहे. सप्लाय होईल का. फिरलेत, कनेक्ट तर झालाय बॉल, कुणीही नाही आहे. लॉंग चेस टू द फिल्डर आणि बॉल खरं तर सीमारेषा गाठला जातोय आणि येईल हा अजून एक चौकार. चौकारानं रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती थोडी ॲक्सेलरेट झाली आहे. मूव ऑन होत असताना धावसंख्येचा आलेख वाढतोय. पोहोचली आहे ती 14 या आकड्यावर. 14. जिंकणे हे खरं तर सर्व काही नाही आहे, परंतु जिंकण्याची तीव्र इच्छा ही मनात असायला पाहिजे. मग ॲज अ स्पोर्ट्समन म्हणून तुम्हाला जिंकण्यासाठीच खेळ करावा लागतो. तुम्ही कोणत्याही खेळाडूला विचारा या मॅचमधनं तुम्ही काय रिझल्ट अपेक्षित करताय, तर ते साध्या सोप्या भाषेत उत्तर देतील की आम्ही जिंकण्यासाठी आलो आहे. आणि प्रत्येक संघाला जिंकायचंच असतं. प्रत्येक संघाला किमान एक ट्रॉफी घरी घेऊन जायचं असतं. आणि मग या ट्रॉफीसाठी खेळलं जातं ते ग्रामीण टेनिस क्रिकेट. फुल टॉस, चांगला कनेक्ट केला बॉल. फिल्डर तितक्याच ताकदीचा आहे. पहा, रात्रीच्या विस्तीर्ण गर्भात सकाळच्या आता जवळजवळ 5 वाजलेत. अशाही परिस्थितीमध्ये हे चांगलं फिल्डिंगचे ॲथलेटिसिझम दाखवत असताना प्रयास. पंच आम्हाला जरूर सांगतील की कोण बाद असणार आहे. पाहूया आपण आपल्याला काय पाहायला मिळतंय. टेक्निकल टीमचा सपोर्ट आपण घेतोय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये दीपक पाटील सर आहेत आमच्या समवेत. त्यांना काय पाहायला मिळते आणि त्यांची पडताळणी कशी होती आपण पाहूया. आमचा हा हितेश सर हा या स्पर्धेचा शेवटचा टर्न. मस्त अनुभव होता. काल आणि आज 2 रात्रीमध्ये स्पर्धा आम्ही कव्हर केली आणि हितेश बाद झाले. पुनश्च आम्ही
जरूर रसिक प्रेक्षकांचा आभार व्यक्त करू। हा आमचा शेवटचा टन स्पर्धेतला 2 रात्र काल आणि आज असा एक सुंदर असा चांगला असा अनुभव, छान असं आयोजन आम्ही पुण्याच्या पाहिलं। सर्व काही आम्ही एन्जॉय केलं। इथला खेळ आणि त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसोबत एक स्पर्धेचं फार छानसं असं आयोजन। जाता जाता जरूर सांगेन, खेळात जर का प्रगती करायची असेल तर जुने वाद सोडून देत चला। जुन्या विषयांचं ओझं डोक्यात ठेवलं तर प्रगतीचा वेग मंदावतो। नवोदित खेळाडूंकडून धाडस आणि सिनियर खेळाडूंकडून अनुभव या दोघांमध्ये चांगला समतोल राखून टीमची बांधणी करा, तर आणि तरच आपल्या तालुक्याचं नाव होईल। या गोष्टीवर आपण थोडा फोकस करूया। नोमॅट्स रिझन मध्ये बॉल लँड झालाय, मिळतील किती तर 2 मिळाले आणि इथे पहा अगदी 3 धावा सुद्धा कंप्लीट होतील। काय रनिंग बिटवीन द विकेट्स आहे 5 वाजता। तशी आपल्या अग्रकुलांची पहिली ओळख म्हणजे एकतर आपला मत्स्य व्यवसाय किंवा एकतर शेतकरी। आता 3 मिळाल्या, रणसंख्या झाली ती 18। आता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते 2। गोलंदाज आहेत ते प्रतीक पाटील पीपी। एक नवोदित खेळाडू प्रयास हा खेळाडू आपण पाहिला ज्याच्या बॅटमधनं 50 धावा आल्या। प्रतिस्पर्धी संघाचा एक मोठा खेळाडू आहे। या टीम समोर धावांचा डोंगर उभा करायचा होता, परंतु थोडी दमछाक झाली। पिछाडीवर आहेत, परंतु अजूनही एक शेवटचा बॉल आहे। जर का 6 आल्या तर 24 म्हणजे सन्मानजनक स्कोर उभा राहील। 4 आल्या तर अगदी 22-23 असा एक फायटिंग टोटल उभा राहील। 4 किंवा 6 अपेक्षित आहे। आक्रमण आणि हो, आक्रमकतेनं बॅट्समननं अगदी मी म्हणेन बॅटचं फेस किती ओपन केलं आणि काय ती बॅट स्विंग होती। झोपाला जितका मागे जातो तो तितक्याच वेगाने पुढे जातो। जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला। शेवटच्या बॉलवर आलेला हा षटकार बॅट्समन आपण पाहिले ते प्रथमेश, आणि प्रथमेशनं मॅचला इनिंगला फिनिश केलं आणि अगदी आपण पाहिलं की रणसंख्या पोहोचली 24 वर 25 धावांचं टार्गेट इथं सेट झालंय। पुण्याच्या आम्ही खरं तर आयोजकांचा आभार व्यक्त करू आणि जोवर मात्र आम्ही हा मायक्रोफोन आमचे साथी समालोचक, आमचे सिनियर समालोचक हितेश म्हात्रे, जसकार, उरण, रायगड आणि महाराष्ट्र ही आपली ओळख आहे। म्हणजे महाराष्ट्र, रायगड, उरण आणि जसकार। मग मूळ आपण याच मातीत जन्मलो, याच मातीत घडलो आणि याच मातीनं आपल्याला आपली वेगळी ओळख दिली। त्यामुळे आज समालोचक म्हणून आपल्या विभागातील खेळाडूंना आपल्याला कसं मोठं करता येईल समालोचकांच्या माध्यमातून, त्याचा प्रयत्न आपण करायला हवा आणि ते नेहमी प्रयत्न करताना आम्ही पाहतो त्यांना। अगदी नम्र विनम्र असे समालोचक। आज मजा आली। उद्याही त्यांचा आवाज तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु आम्ही इथे जरूर थांबू, घेऊ या स्पर्धेला पूर्णविराम। तत्पूर्वी पुण्याच्या परेशजी घरत सरांचा आम्ही आभार व्यक्त करून मॅचमध्ये खरं तर मायक्रोफोन हँडओव्हर करू। तो हितेश म्हात्रे सरांकडे। इक्वेशन आहे ते 18 चेंडू आणि 25 धावा। धन्यवाद नितेश सर। अगदी गोड वाणीनं खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर 2 दिवस ज्यांचं समालोचन आणि या डोंगरी गावामध्ये येऊन आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं मनोरंजन ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलं, खऱ्या अर्थानं आता ते आपल्या स्पर्धेतून रजा घेत आहेत। त्यामुळे आमचे लाडके आयोजक परेशदादांना आपण विनंती करूया की आपण त्यांचा सन्मान करूया। बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते। खऱ्या अर्थानं नितेश सरांचं मी एक विशेष कौतुक करतो। असं म्हणतात की स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर काहीतरी वेगळं करावं लागतं आणि अगदी मराठी भाषांची गोफण करत असताना अगदी इंग्रजी भाषा त्याच्यामध्ये घुसवली आहे आणि खऱ्या अर्थानं आमच्या लाडक्या प्रेक्षकांनी आणि आयोजकांनी देखील अगदी गोड समालोचन त्यांचं ऐकून खऱ्या अर्थानं खूप सारी पसंती दिली आहे। त्यामुळे त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करूया
आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिला तर अगदी नवी मुंबईमध्ये खूप साऱ्या मॅचेसमध्ये आणि आता ओरण विभागामध्ये देखील ज्यांचा आवाजाला खूप सारी पसंती मिळताना आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे त्याचं देखील एक विशेष कौतुक आम्ही करत आहोत. दरम्यान आजच्या रात्रीतील बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आव्हान 25 धावांचं आहे. चला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. खऱ्या अर्थानं गेली मॅच आपण पाहिली तर 20 धावा डिपेंड केल्या होत्या आणि आताच्या घडीला जसकर संघ या 25 धावा डिपेंड करेल का, हा प्रश्न जरूर असेल. या प्रश्नाचं उत्तर, कारण खऱ्या अर्थानं आपण पाहिला तर जवळपास पहाट झाली आहे. अगदी सकाळचे 5 वाजून गेलेले पाहायला मिळतात. 5 वाजून जवळपास 1 मिनिट घड्याळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रातःकाळ आणि आजही याही वेळेमध्ये आपण शेवटची मॅच या ठिकाणी एन्जॉय करत आहोत. सलामीची जोडी एका बाजूला प्रयास कोळी मैदानात दाखल झाला आणि त्याच्या समवेत प्रयास आणि समीर नायक ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. आणि पहिलं षटक गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल झालेला गोलंदाज आपण पाहणार आहोत. जवळपास संदीप भुईर सँडी बहुतेक गोलंदाजीसाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 25 धावांचा बचाव या ठिकाणी करायचा, कारण की आजच्या रात्रीमध्ये प्रत्येक संघ एक स्वप्न घेऊन मैदानामध्ये आला होता. ही चमचमती ट्रॉफी, त्याचं चुंबन घ्यायचं, ती ट्रॉफी आपल्या गावामध्ये घेऊन जायचं. परंतु जो उघड्या डोळ्यानं स्वप्न पाहतो त्याची स्वप्न खरी ठरतात असं APJ अब्दुल कलाम नेहमी सांगायचं. त्यामुळे आपल्या स्वप्नाला सांगू नका तुमच्या अडचणी किती आहेत, तुमच्या अडचणीला सांगा तुमची स्वप्न खूप मोठी आहेत आणि ती स्वप्न घेऊन या शेवटच्या सामन्यामध्ये दाखल झालेले 2 संघ पाहायला मिळतात. एका बाजूला न्यू यंगस्टर वहाळ संघ आणि दुसऱ्या बाजूला RP क्लब संघ. पूर्वार्ध या ठिकाणी संपला, आपण उत्तरार्धाकडे वळतोय. 25 धावा टार्गेट या ठिकाणी उभं राहिले आणि ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी आपण प्रयास कोळी पहिला चेंडू सँडीचा, यावेळेला फॉलिंग स्वीप केला, डीप मध्ये कोणी नाहीये आणि चेंडू मात्र फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं पहिली मॅच ज्या वेळेला जिंकली ना त्यावेळेला आमचे नितीश भोईर सरांनी त्याची नक्कीच मुलाखत घेतली. त्या मुलाखतीमध्ये प्रयासने नक्कीच म्हटलं होतं या स्पर्धेमध्ये गतवर्षी आम्ही आलो होतो, पहिली मॅच आम्ही जिंकलो परंतु दुसऱ्या मॅच मध्ये पराभूत झालो, परंतु आज आम्ही या मैदानामधून जाऊ ना त्यावेळेला एक ट्रॉफीवरती आम्ही नाव कोरून जाऊ. आता पाहूया, त्याने ते वक्तव्य जरूर केलं होतं, परंतु या मॅच मध्ये अंतिम 4 मध्ये दालणारा संघ कोण असेल. यावेळेला समोरच्या बाजूने डीप मध्ये कोणी नाही आणि चेंडू मात्र अगदी डीप कव्हर सीमा रेखेच्या बाहेर चौकार. सुरेख फलंदाजी. अगदी म्हणतात ना इंग्रजीमध्ये म्हण आहे, वेल बिगन इज हाफ डन. ज्या वेळेला तुम्ही चांगली सुरुवात करताना त्यावेळेला विजयाचा अर्धा टप्पा तुम्ही ओलांडलेला असतो आणि यावेळेला अगदी सुरुवात चांगली झाली आहे. 25 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आणि पहिल्या 2 चेंडूवरती प्रयासच्या बाट मधून आपण 2 चौकार पाहिले. अगदी आजच्या रजनीतील सर्वात मोठी मॅच खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर दोन्ही संघांनी खूप मोठा संघर्ष केला. आजच्या रात्रीमध्ये अगदी मोठ्या मोठ्या संघांना पराभवाचं पाणी पाजलं. आज 10चा पोल होता, म्हणजे नक्कीच खूप साऱ्या मॅचेस जिंकाव्या लागल्या. आपण पाहिलं तर नशिबाची साथ अगदी पहिल्या काही मॅचेस मध्ये म्हणजे पहिली बाय आपण पाहिलं तर
वाळ संघाला मिळाली दुसरी बाय आपण जसकार संघाला मिळालेली पाहिली, परंतु या ठिकाणी शेवटची मॅच खेळत असताना आपण या दोन्ही संघांना पाहतोय. बिग फाईट मॅच, अगदी हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय. कारण की जिंकणारा संघ येथील एका ट्रॉफीचा मानकरी होईल आणि हरणारा संघाला जावं लागेल खाली हात. वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. खऱ्या अर्थानं मॅच जिंकायची असेल ना तर जसकार संघाला अगदी खूप साऱ्या डॉट बॉलची गरज आहे. कारण की अप्रतिम अशी फलंदाजी आणि तो फलंदाज प्रयास कोळी स्ट्राईक एंडला उभा आहे, त्याची विकेट तुम्हाला संपादन करावी लागणार आहे. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, अगदी स्वतःला झोपवलं, अल्टी पलटी करून हा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु चेंडू आणि बॅट समीकरण जुळलं नाहीये. कारण की नक्कीच आताच्या घडीला आपण पाहिलं की क्रिकेट एवढं फास्ट झालं की प्रत्येकाला एबी डिव्हिलियर होण्याची स्वप्न पडताना आपल्याला पाहायला मिळतात. मॅक्सवेल होण्याची स्वप्न पाहायला मिळतात. कारण की नक्कीच आताच्या घडीला राहुल द्रविड कोणाला व्हायचं नाहीये. त्यामुळे नक्कीच प्रत्येक जण व्हेरिएशन करताना पाहायला मिळतो फलंदाजीमध्ये. हलक्या हाताने डिफेन्सिव्ह खेळला, सेन्सिबल क्रिकेट. कारण की पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले, तदनंतर एक डॉट आला आणि आणखी एक डॉट आला. त्यामुळे या ठिकाणी स्ट्राईक रोटेट केली, दबाव मात्र हटवला, धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती बिनबाद 9च्या घरामध्ये. 25चा पाठलाग करायचा. स्ट्राईकला आता फलंदाज आपण पाहणार आहोत. सबीर फलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतो. पहिलं षटक आणि पहिल्या षटकातील जवळपास हा शेवटचा चेंडू असावा. पाहूया शेवट जसकार संघासाठी गोड होईल का. यावेळेला फटका चांगला खेळला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि जिथपर्यंत चेंडू पकडेल आणि फेक करेल ना तत्पूर्वी या ठिकाणी एक धाव कन्वर्ट करण्यात आली आणि एका धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती पहिल्या दशकामध्ये 10 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्यात. म्हणजे आता समीकरण उरला ते येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 15 धावा. अगदी पहिल्या मॅचची पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळते. आणखी एखादा चांगला गोलंदाज जसकार संघाला या मैदानामध्ये गोलंदाजीच्या रणवेवरती उतरावा लागणार आहे आणि जवळपास गोलंदाजीसाठी आपण रोहन जाधवला पाहतोय. पहिली मॅच ज्यानं आपल्या गोलंदाजीनं गाजवली. पहिल्या मॅच मध्ये ज्यानं 3 विकेट संपादन केले. दुसऱ्या मॅचचा विचार केला तर रोहनने 2 विकेट संपादन केले होते आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्यानं आपल्या कडे वळवला होता तोच रोहन पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. कारण की आता मॅच थोडीशी फसली आहे असं म्हणावं लागणार आहे. कारण की 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 15 धावांची गरज आहे. एखादा मोठा फटका या सामन्यामध्ये वाळ संघाला शिरकाव करून देईल. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी तुमची स्टँडर्ड गोलंदाजी जसकार संघाला या ठिकाणी बाहेर काढावी लागणार आहे. दुसऱ्या षटकासाठी रोहन सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा मोठा रनअप आपल्याला पाहायला मिळतो. कारण की गोलंदाजी करत असताना सर्वात महत्वाचं तुमचा रनअप, तुमचं जम्प इन गॅदर, तदनंतर बॅकफूट लँडिंग, फ्रंटफूट लँडिंग आणि तदनंतर तुम्ही चेंडू रिलीज करत असताना तुमचा फॉलो थ्रो. कारण की या सर्व गोष्टी तुम्हाला अगदी मायक्रो सेकंदामध्ये कराव्या लागतात. यावेळेला पुन्हा एकदा अगदी इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात. कारण की नवीन नवीन खेळाडू पाहायला मिळतात आणि प्रत्येकाला अगदी एबी डिव्हिलियर होण्याची स्वप्न पडतात आणि
अशा प्रकारचा फटका आपण पाहिला ना तर रोडपालीचा परेश कडके याची आम्हाला आठवण येते. अगदी झोपून फटके मारण्यामध्ये तो पारंगत आहे आणि तशाच प्रकारे आणि मुरबीचा ओमकार पाटील अशा प्रकारचे फटके खेळत असताना आपल्या उरणचा केदार भोईर हा देखील या फटक्यांसाठी प्रसिद्ध आहे. धुतुमचा परेश ठाकूर देखील या फटक्यांसाठी ओळखला जातो. कारण की नक्कीच आणि डोंगरीचे संकेत हे देखील या फटक्यांसाठी ओळखले जातात. त्यामुळे यावेळेला इथं पहा या फटक्याची गरज होती का. या ठिकाणी रेषभ पंत पाडण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना की चांगल्या स्थितीतून अगदी खराब स्थितीमध्ये नेताना आपण रेषभ पंतला अशा प्रकारचे फटके खेळताना जरूर पाहिला परंतु प्रयास खऱ्या अर्थानं ही चूक केली आहे प्रयासनं. कारण की सामना त्याला फिनिश करायचा होता परंतु या गोल्डन विकेटनं या सामन्यामध्ये जसकर संघ शिरकाव करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आताच्या घडीला आपण पाहिला तर 11 धावा धावपलकावरती नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. प्रतीक 18 क्रमांकाची जर्सी त्यांना परिधान केली आहे. 10 चेंडू आणि 14 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. अगदी 18 क्रमांक म्हटला तर विराट कोहली महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना यांची आठवण तुम्हाला होते परंतु अगदी 8 इंटरनॅशनल क्रिकेटपटूंच्या अंगावरती 18 क्रमांकाची जर्सी आपल्याला पाहायला मिळते की ज्यामध्ये शोएब मलिक, फाडू प्लेसी, मोईन अली तदनंतर अगदी दसूंजा शनाका याची देखील जर्सी आपल्याला पाहायला मिळते. आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी चिकणा आणि देखणा काय भन्नाट वेगानं गोलंदाजी करतोय. या गोलंदाजाची खऱ्या अर्थानं गरज आहे. 9 चेंडू आणि 14 धावांची गरज. अगदी पहिल्या मॅचची ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. अगदी झेरॉक्स कॉपी आपल्याला पाहायला मिळते आणि आजचा दिवस खऱ्या अर्थानं प्रत्येक मॅच क्लोज एन्काउंटर. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच गेली, शेवटच्या षटकापर्यंत मॅच गेली आणि प्रेक्षक राजा आज मॅच पाहत असताना खूप आनंदाला देखील पाहायला मिळाला. अलंग द कार्पेट फॉलो थ्रो मध्ये स्वतः चेंडू अडवण्याचा प्रयत्न. कुठली धाव या चेंडूवरती मिळणार नाही. आणखी एक डॉट बॉल. खऱ्या अर्थानं रोहननं अगदी कलात्मक गोलंदाजी दाखवली आहे. गत वर्षी आपण पाहिलं ना तर आपल्या फॉर्म साठी झुंजताना आपण रोहनला पाहिला. कारण की सीझनच्या सुरुवातीमध्ये हा खेळाडू खेळण्यासाठी देखील येत नव्हता परंतु आलाय पहा हा खेळाडू आणि तो आला, त्याने पाहिलं आणि आताच्या घडीला जिंकून घेतलं सारा असं म्हणावं लागणार आहे. काय कमालीची गोलंदाजी. व्हाळ संघाला शांत बसवलंय. प्रतीक सारख्या हार्ड हिटर फलंदाजाला अगदी खेळपट्टीवरती शांत ठेवला. या वेळेला जास्त वेळ तुम्ही प्रतीकला शांत ठेवू शकणार नाही कारण की प्रतीकने अक्षरशः धूमधडाका या चेंडूवरती दाखवला. एक मोठा फटका आणि या मोठ्या फटक्याने सामन्याचं समीकरण बदलून गेलं. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 17च्या घरामध्ये. अजूनही 8 धावांची गरज आहे. 17 म्हणजे खतरा. क्रिकेट मधला थोडासा अशुभ आकडा परंतु यात 17 क्रमांकाची जर्सी परिधान करून आपण एबी डिव्हिलियरने या जगाला अगदी वेगळे वेगळे फटके दिलेले देखील पाहिले. या षटकातील अगदी शेवटचा चेंडू आहे.
चला सामन्याला लवकर सुरुवात करा. 7 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. अगदी बॉल टू रन असं इक्वेशन येऊन थांबलंय. कारण की या षटकारानं खऱ्या अर्थानं शिरकाव केला तो या मॅच मध्ये. अगदी संघर्षमय षटकार पाहायला मिळालाय प्रतीकच्या बॅट मधून. अगदी ताकदवान खिलाडू आहे. यावेळेला चेंडू बॅटची कड घेऊन निघाला होता. स्वतःवरती नाराज आहे पा रोहन. कारण की अगोदरचा चेंडू थोडासा खराब पडला, अन्यथा त्याचं षटक पाहिलं ना तर अगदी सुंदर पडलेलं आपल्याला पाहायला मिळालं. पाणी मैदानामध्ये घेऊन जायचंय, थोडस पाणी मैदानामध्ये पोहोचवायचंय पहा. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपला नाहीये पहा. एक चांगली गोलंदाजी अजूनही जसकर संघाला या सामन्यामध्ये जिंकवेल. कारण की अगदी अगोदरच्या मॅचची झेरॉक्स कॉपी याही मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं आपण या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं ज्या ज्या स्वयंसेवकांना अगदी मोलाचं सहकार्य केलं त्यांचं देखील आपण कौतुक करूया. पाण्याची पूर्तता या ठिकाणी पूर्ण केली जाईल. खूप छान आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. कैलासवासी विनायक बाबूराव घरत, स्मृती तसेच कैलासवासी प्रल्हाद बाबूराव घरत स्मृती यांच्या स्मृतीचा जागर खऱ्या अर्थानं ही मोठी टुर्नामेंट आपण पाहू शकाल. यांच्या स्मृतीची दरवळ अगदी आसमंतामध्ये पसरावी यासाठी जे लाडके आयोजक परेश घरत यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा कुंभमेळा, ज्या कुंभमेळ्याचं नाव आपल्याला पाहायला मिळते श्रीमान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2025 हा दैवित्यमान सोहळा. पर्व क्रमांक 2. गोलंदाजामध्ये झालाय बदल. गोलंदाजीसाठी आला चिराग चंद्रकांत घरत. 8 धावा आणि त्या 8 धावा डिपेंड करेल का? कारण की 8 धावा डिपेंड केला तर येथील लिखा ट्रॉफीचा मानकरी जसकर संघ होईल आणि या 8 धावा पटकवण्यामध्ये यश मिळालं तर मात्र या ट्रॉफीचा मानकरी वहाड संघ होणार आहे. कारण की आपण काही मॅच पहिली एक मॅच एन्जॉय केली असेल तर अगोदरच्या षटकामध्ये अगदी 4 षटकार मारून सुद्धा आर्यन चिर्ले संघ शेवटच्या षटकामध्ये 8 धावा काढू शकला नव्हता. हा इतिहास आहे, परंतु त्या इतिहासाची पुनरावृत्ती या वेळेला हा गोलंदाज करेल का? कारण की इतिहास लढणाऱ्यांचा लिहिला जातो, रडणाऱ्यांचा लिहिला जात नाही असं म्हणतात. ज्या वेळेला सगळं काही संपलं असं वाटतं ना, तीच वेळ असते इतिहास घडवण्याची. आणि तो इतिहास चिराग या मैदानामध्ये घडवेल का हा प्रश्न जरूर पाहायला मिळतोय. स्ट्राइक वरती फलंदाज समीर नाईक आहे. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. चला मॅचला सुरुवात करा चिराग. रिव्हर स्वीप, दुधारी तलवार, परंतु पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आला. त्यामुळे एक धाव जोडली जाईल वहाल संघाच्या खात्यामध्ये. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. कारण की या क्रुशल मोमेंट वरती तुमची दिशा खराब असेल ना तर तुमच्या संघाची दशा होऊन जाईल. त्यामुळे इथे मात्र चांगल्या दिशेने गोलंदाजी करावी लागणार आहे. कारण की आताच्या घडीला प्रत्येक धाव ही मोत्या समान तोलली जाईल. प्रत्येक धावेला खूप सारं महत्व आपल्याला प्राप्त होताना पाहायला मिळतं. आज 10चा पोल होता. 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. त्यातील 2 संघ आज हा शेवटचा सामना खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. एका ट्रॉफीसाठी संघर्ष करत असताना आपण पाहताय.
6 बॉल 7 धावांची गरज। या वेळेला डीप मध्ये क्षेत्ररक्षक लावलाय फाईन लेगला, फक्त सिंगल मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे समीकरण पुन्हा एकदा बदलेल। 5 चेंडू आणि 6 धावांची गरज। अगदी फाईन लेगला फॉलिंग स्वीप केला होता फलंदाजांना, परंतु व्यवरचना अगदी डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण सजवण्यात आला, कारण की मॅच सोडायची नाहीये जसकर संघाला देखील, कारण की ही मॅच सोडली ना तर मात्र या टुर्नामेंटसाठी तब्बल 365 दिवस पुन्हा एकदा तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे। आजच्या रात्रीमध्ये जो संघर्ष केलाय तुम्ही तो संघर्ष फुकट जाईल, त्यामुळे नक्कीच ही मॅच जिंकण्यासाठी एक आगळा वेगळा संघर्ष, थोडंसं वेगळे पण नक्कीच दाखवावं लागणार आहे। फटका चांगला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात, अगदी सिंगलचं कन्व्हर्टेशन डबल मध्ये होत असताना या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा वर्ग केला डिसिजन। पाहूया, पंचांनी DRS घेतला। अगदी DRS म्हटलं तर निर्णय पुनरावलोकन प्रणाली, आणि तिसरे पंच काय निर्णय देतील, फलंदाज बाद असेल का या प्रश्नांना उधाण आलं। फलंदाज बाद आहे। अगदी दुसरी धाव घेण्याचा मोह आवरला नाही आणि या ठिकाणी दरम्यान पुन्हा एकदा मॅच थोडीशी फसली, मॅच वहाळ संघावरती रुसली, समीकरण बदलला। चार चेंडू आणि 5 धावांची गरज आहे। अजूनही सामना सोडायला दोन्ही संघ तयार नाही आहेत, कारण की एका बाजूला जसकर संघ ज्याला जिंकायचे जरूर आणि दुसऱ्या बाजूला न्यू यंगस्टर वहाळ संघ ज्याला हार नाही मंजूर, त्यामुळे या दोन संघामध्ये हा दर्जेदार सामना चालू आहे। नवीन फलंदाज आलाय मैदानात, घनश्याम, कारण की घनश्यामासाठी आमच्या डीजेने देखील एक सुंदर गाणं वाजवलं होतं, घनश्याम सुंदरा। आणि आता पाहूया नवीन फलंदाज घनश्यामाला अगदी सकाळ होताना पाहायला मिळते, आणि सकाळ होत असताना थोडीशी बोचरी थंडी अंगाला स्पर्श करत असताना आपल्याला पाहायला मिळते। आमचा 12वा खेळाडू देखील थोडासा गारटलाय, त्यामुळे आम्ही जेव्हा घरातून निघतो ना तेव्हा आमची बंडी आम्ही घालून येतो, त्यामुळे आम्हाला सकाळ सकाळी थंडी वाजत नाही। चला सामन्याला सुरुवात करा। चार चेंडू आणि 5 धावांची गरज आहे। पाहूया या ठिकाणी नक्कीच तुमचा आत्मविश्वास चिरागला दाखवावा लागणार आहे, कारण की बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य होतं की जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठेही जा, तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स, तुमचा आत्मविश्वास तुमच्या पाठीशी असेल ना तर जगातील कुठलीही शक्ती तुम्हाचा पराभव करू शकणार नाहीये। पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, अंगलट आला, आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय। वाईट आलाय चेंडू, पंचांचा इशारा, वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। 4 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे। चार बॉल आणि 4 धावांची गरज आहे। फक्त एका फटक्याचं काम आहे, तो फटका येईल का? दरम्यान पुन्हा एकदा अगदी सरड्याने रंग बदलावा ना
तशा प्रकारे हा सामना रंग बदलत असताना आपल्याला क्षणाक्षणाला पाहायला मिळतो. परंतु सरडा आपला जीव वाचवण्यासाठी रंग बदलतो. परंतु हा क्रिकेटचा खेळ आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी रंग बदलत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आगामी येणारे 3 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. अगदी रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हृदयाची स्पंदन आता मात्र वाढू लागलेली आपल्याला पाहायला मिळतात. अगदी दुनियादारी सिनेमामध्ये एक गाणं आणि ते मला आठवलं. टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. हलक्या हातानं चेंडू स्टिअर केला. पहा चांगलं क्षेत्ररक्षण खरा फेकिया. परंतु कौतुक यष्टीरक्षकाचं करणार आहे मी, कारण की फेकी खराब होती परंतु त्यानं गॅदड चांगलं केला. त्यामुळे समीकरणामध्ये पुन्हा एकदा बदल झाला. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. मॅच सोडायला दोन्ही संघ तयार नाही आहेत. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला. अगदी मेंदूला सुन्न करणारा, हृदयाची दडदड वाढवणारा, अंगातील रक्ताचा प्रवाह द्विगुणित करणारा सामना. अगदी सामना आवडला असेल तर या थंडीतून मुक्त होण्यासाठी टाळ्या वाजवा आणि गरम व्हा. अगदी जबरदस्त सामना रंगताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. एखादा डॉट बॉल आला तर आणखी या सामन्याला रंगत येईल. आणि या चेंडूवरती येतीया ती सिंगल. पंचांचा लेग बाईचा इशारा आमच्यापर्यंत येतो. आंतरराष्ट्रीय नियमावलीतील अगदी 23व्या क्रमांकाचा नियम. 22 किंवा लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव येणं. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. पुन्हा एकदा मॅच अगदी क्लोज एन्काउंटर पाहायला मिळाली. अगदी ठोकेल तो जिंकेल आणि हुकेल तो मुकेल. दुनियादारी अगदी आपण पाहिलं तर सैराट सिनेमाचा डायलॉग आमच्या समोर आला. कारण की या ठिकाणी तुम्हाला 2 धावा ठोकाव्या लागतील, कारण की 1 धाव काढून चालणार नाहीये. आणि या 2 धावा येतील का हा प्रश्न. 1 बॉल 2 धावा. अगदी रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय. आणि आताच्या घडीला आपण पाहिलं ना तर गोरक्षनाथ पवार यांचा एक डायलॉग आम्हाला आठवला. दोन्ही संघाच्या फासल्या फास फुस करू लागल्यात. चला मॅच आवडली असेल तर पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण दोन्ही संघाचं कौतुक करूया आणि मनोबल वाढूया. चला मॅचला थोडासा, कारण की मॅचचा फ्लो तोडू नका, कारण की मॅचचा जर फ्लो तोडलात ना तर सामन्याचा निकाल अगदी दुसऱ्याच्या बाजूने जाऊ शकतोय. आता रंगात रंगात आली ही मॅच. अगदी काय सामना रंगलाय पहा. येणारा प्रत्येक चेंडू सामन्याचं भविष्य लिहिणारा पाहायला मिळाला. अगदी तापमान बदललंय, वातावरण अगदी बदललेलं आपल्याला पाहायला मिळाला. कमालीची मॅच रंगताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. अगदी निशब्द. अजून कुठलाही संघ सेलिब्रेशन करायला तयार नाहीये. चला टीम मीटिंग थोडीशी बंद करा, कारण की जवळपास कोंबड्याने बांग देखील कधीच दिली आहे. आता किसमें कितना है दम, कोण है पांगम और कोण बनेगा बाजीराव सिंगम हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला. कोण जल्लोष करील, कोण आक्रोश करील हा प्रश्न देखील या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की नक्कीच या ठिकाणी सगळं काही संपलं असं वाटतं ना, त्यावेळेला तीच वेळ असते इतिहास घडवण्याची. इतिहास लढणाऱ्यांचा लिहिला जातो, रडणाऱ्यांचा लिहिला जात नाही. कुकर मध्ये प्रेशर आला ना की शिट्टी वाजते.
परंतु या मॅच मध्ये कोणाची शिट्टी वाजणार आणि कोणाची गाडी सुटणार. मॅच आवडली असेल तर पुन्हा एकदा टाळ्या वाजून आपण कौतुक करूया आणि स्वागत करूया दोन्ही संघाचं. वेल प्लेड. एक बॉल 2 धावांची गरज. ओ जस्कर संघाचा जल्लोष आणि या ठिकाणी आक्रोश पाहायला मिळतं. आज वेल प्लेड बॉईज. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. धीरज स्मृती काव्या 11 आरपी क्लब जस्कर संघाचं मनपूर्वक अभिनंदन. वेल प्लेड बॉईज. आणि या ठिकाणी आपण कौतुक देखील करूया. शेवटपर्यंत झुंज दिली, संघर्ष केला, परंतु शेवटच्या क्षणी संघर्ष थोडासा कमी राहिला, त्यामुळे ही मॅच गमवावी लागली आहे. त्यामुळे पुढच्या मॅच साठी आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आपण न्यू यंगस्टर